चाचा वापस हुई चाचा। तो हेली 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 तो कसा काय पब्लिक, परत एकदा स्वागत आहे परत तुमचा एक न्यू ब्लॉगमध्ये. आज आपली ऑर्डर आहे केगवा कोणचा पाडा हम विसरलो परत. अगोदर पण माहीत नाही होता पण विसरलो परत. आणि लोकेशन इथे आहे, फुल सेटअप आहे आणि ट्रस्ट लाईट पण आहे. तर आम्ही पोहोचलो 2 सामान घेऊन देवादेवी खेळवायला. बाकी आज फुल एन्जॉय करू परत. पण जागा नाही मिळाल्या, बघू शकते जागा अशी आहे. तर बघू काय होतं. बाकी सामान तर फार व्हायचं आहे ना. मागचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करत नक्कीच. बाकी तर मी घाई गडबडीमध्ये जे एडिट करताय थोडा घाईघाईत करून पहा ना, म्हणजे असा टाईम पण नाही भेटत. बाकी आता तुम्ही बघितलं असेल घाई तिकडे आलो. तर आजचा ब्लॉग एन्जॉय करत. बाकी फुल सेटअप आहे आणि जे कोणी येतील त्यांनी कमेंट करत. बाकी तर जे ओळखत ते भेटायला म्हणजे भेटत आणि बोलत पण. तर ज्याला कोणाला म्हणजे बोलायला वाटला तर बोलू शकते. आपले काय सगळ्यांनाच आवाज देतो. तर चला थोडा इकडं जागा बघूया, त्याच्यानंतर बोलू. तो गाईज आता देज घेऊन जातो आहे. देज ते सांगते त्या इथं 2 सामान आहेत, बाकीची माणसं गेलेत आणि एकच आहे. तर आपल्याला जरा जागा नाही होय. तर आता जाऊन इथून 1 किलोमीटर असा असेल नवरीचा घर. तर जाऊ आता तिथं थोडा वेळ तिथूनची करून येऊ. त्याच्यानंतर देवादेवी केली. बाकी जेव्हा हे सामान घेऊन येतील तेव्हा वाहायला फार लागेल, पण ॲडजस्ट करू. कारण की आपल्याला काय आता जमल तसा करून बघायला लागेल. आणि बाकी तर आज ट्रस्ट लाईट आहे आणि फुल सेटअप पण आहे. तर पब्लिक असावी असं वाटतं इकडे. म्हणजे इकडचं आपले गेल्या वर्षी आपली ऑर्डर झाली ती, पण तरी पण बघू पब्लिक कशी आहे इकडे राहते. आणि इकडे बारीक पोरं मला बघतायत. तर चला बोलू परत लगेच, म्हणजे ड्रेस घेऊन जाऊ तिकडे बोलू. तो पब्लिक आता आपले ड्रेस घेऊन आलो इथे नवरीकडे. मला नाही माहिती आता नवरा पण आहे वाटतं. तर पोहोचलो इथे, माणसं गेलेत आतमध्ये. बाकी आपलं सबस्क्रायबर 1K साठी फक्त 200 बाकी राहिलेत. 200 पण नाही आपलं, म्हणजे असं समजा की 180 सबस्क्रायबर कंप्लीट व्हायचे की मग आपले 1K होतील. तर लवकरात लवकर करा आणि मला म्हणजे फार म्हणजे बरं वाटेल जरा. कारण की आपले कधीपासून अडकलो आहे निमुलत्या सबस्क्रायबरसाठी. तर जे कोणी पाहत असतील आणि ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी करून घ्या. बाकी आपले सपोर्ट टाका जास्तीत जास्त. बाकी तुमचा जे आपल्याला सपोर्ट ज्यांनी सबस्क्राईब केले ते तर आपले फॅमिलीमध्ये जुळलेलेच आहेत. आणि लवकरच आपण काहीतरी असं अनाऊन्समेंट करू की म्हणजे कुठंतरी मीटअप वगैरे असं. म्हणजे नॉर्मली मीटअप नाही पण आपण एक लोकेशन चूज करू, तिथे आपण जाऊ. जे इच्छुक असतील त्यांनी कुठेतरी म्हणजे एक लोकेशन चूज करू की तिथे आपण जाऊ आणि मस्त बसू, गोष्टी वगैरे करू आणि तो आपण ब्लॉगसुद्धा शूट करू. जे कोणी इच्छुक असतील त्यांनी कमेंट नक्की करजास की आपल्यासोबत येतील ते. तर चला थोडाफार इथं प्रोग्राम झाला की आपले निघू परत नवऱ्याकडे. बघत राहास. तो गाईज आता आपले आली देवलामध्ये जरा असं हे तिचे रीतिरिवाज करायला. बाकी नवरीकडनं लगेच आलो, तिथूनशी आलो आणि इकडे आणलंय. बाकी आपल्यासमोर इथे नवरीकडचे माणसं आलेत, बघू शकते. आता आपल्यासोबत दुसरे आपल्यात आपल्या इथे बसलोय आणि ते आलेत, बघू शकता. तर चला गाईस, बाकी आपल्यासोबत कोणतरी आहे म्हणजे नंतर थांबा थोडा वेळ बोलतो.
हो गाईस, आता आपल्या देवल्यात जाऊन आलोय ना. चला आता परत मांडवात जाऊ. आज फार हिंडवला आहे आम्हाला, हटावला लागे हिंडून. आता वाडगो काका कोडा नेजे तर काय माहिती. तर चला आता आपले पिकअप हो वाजू. तर आता पिकअप आले आपली, तर सामान उतरू जालना. तर चला लग्नात जाऊ आता. तो गाईज आता आपले म्हणजे ट्रस्ट तो उभा करायला लागत होतं, कारण की जागा तर म्हणजे करायला लागेल होतं. बाकी जागा तर जरा पण नाही मिळत तिथं ना. फार म्हणजे फार प्रॉब्लेम झाला आहे. फुल सेटअप आहे ना तिथं, हाफ सेटअप पण बसायचं जागा नाही मिळत ना. सामान कसा लावू असा झाला आहे, म्हणजे सेटअप लावायलाच फार मारामारी झाली आहे. थोडा पण जागा नाही. ट्रस्ट कसा करून तरी लावला आहे, उभारला आहे तही. चला तुम्हाला दाखवता मग तिथं काय प्रॉब्लेम कसा काय आहे. एवढा वाईट जागा आहे ना का सांगूच नको. म्हणजे सर्वात वाईट आताची ऑर्डर म्हणजे सामान लावायला वगैरे असं झालं आहे, बेकार एकदम. चला तुम्हाला दाखवतो तिथं, तुम्ही पण बघा ना. सांगा काय सांगा, म्हणजे कमेंट करत जा. तसं म्हणजे कोणी ऑर्डर द्याल ना तर फुल सेटअपसाठी जागा असेल तर द्या, असं नाही तर जागा नसेल ना काय नुसतात तुम्ही सामान लावायला सांगा, पण जागाच नसेल तर काय आम्ही पण लावल. चला तुम्हाला जागा दाखवतो तिथे. बाकी मी मगारशी बघितलेलं ती, बाकी आता तुम्हाला दाखवतो. तो गाईस बघू शकता इथे जरा पण जागा नाही ना. काय हालत झाली मगारशी तुम्हाला सांगितलं. फटाके लावायला पण जागा नाही मिळत आणि काय करायचं काय समजत नाही. तर चला, हे काय झालं. तो गाईज आता आम्ही आलो देवादेवी खेळवायला. सेटअप कसा तरी घामाघूम लावून झाला, जागात नाही बिलकुल नाही, आणि कसा तरी करून लावला. आणि बघू शकता तिकडे आपले देवादेवीचं काम चालू आहे. तर माझ्यासोबत आहे अँडी आणि कॅमेरामॅन मी छाव. तर चला वाजवू आता आपली देवादेवी चालू करू, त्याच्यानंतर बोलू. तर चला त्याच्यानंतर बोलू. तो गाईज आता रेडी झालोय, बाकी जेवण पण झालंय. आता वाजवायला जाऊ, आणि वाजवायला तर चालू केलाय. मी कपडे चेंज करत होतो, तर चला वाजवायला जाऊ. बाकी 12चे शो बघायला रेडी आहे, कारण की आज जागा पण कमी आहे, पण तरी पण ॲडजस्ट करून बरंच ॲडजस्ट केलं आहे. कारण की सेटअप पण फुल होता, पण आम्ही 6 पीसच टाकलेत आणि कसं तरी केलं आहे. बाकी जागा तर नाही आहे बिलकुल, पण तरी बघू कसा काय शो होता आणि कशी पब्लिक राहते इथे. आणि चला बाकी तर काय एकदम हालत बेकार झालेली सेटअप लावायला, कारण की इथे जरा पण जागा नाही आहे. तर चला शो नागायला रेडी राहायचं बस तुम्ही. आणि ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी कमेंट करा तुम्हाला कशा बाबतीत अजून ब्लॉग पाहिजेत, किंवा कुठे कुठे समज तुम्हाला जायचं म्हणजे आपल्यासोबत तुम्ही येऊ पण शकता. कुठे म्हणजे ट्रॅव्हल करायचं असेल तर ब्लॉगमध्ये आपण एक लवकरच एक अशी 1K नंतर जेव्हा 1K होतील आपले, तेव्हा आपले एक ही ठेवलेली आहे, मीटअप टाईप ठेवलेला आहे. आपण कुठेतरी जाणार आहेत, तिथे आपल्यासोबत काही मित्र पण असतील आणि तुम्ही जे कोणी इच्छुक असतील ते पण येऊ शकता. तर जे रेडी असतील कोणी किंवा कोणी येऊ शकतील त्यांनी कमेंट कर जा. तर चला जाऊ आता वाजवायला.
मैं हूँ जोगेंद्र जहरीला। मैं हूँ मोतीलाल धाकड़। मैं हूँ दिलीप लवड़े। चाचा वासगुल हुई यार। चाचा तो गाईज सकाळीच 5 वाजता असा बंद केला ना. सामान भरता भरताच मला 8 असं वाजले ना. मला तर फार बेकार झालं, तर व्हिडिओ काढायला जमलाच नाही. बाकी मग तर आता म्हणजे रेडी झाली, अंघोळ बिंगोल करून ना जेवायला आले, थोडीफार मस्ती केली. तर आता चला जेवू, त्याच्यानंतर वरात निघेल असं मला वाटतं. तर जेवायला आले. तो गाईज आता वरात निघत आहे. बाकी आम्ही जेवून रेडी झालं काय तर बाकी जेवण बिवून रेडी झाले ना. आता नवरा निघत आहे आणि वरात काय लांब नाही मिळेल, जास्ती जवळच आहे. तर चला आता वरात घेऊन जा. बाकी मी बाईक घेऊन आलो, तर बाईक घेऊन जायला लागेल. बाईक आपली पुढे आहे ना. सकाळी सकाळी म्हणजे 8 वाजता बंद केला. माझा 8 वाजता बंद नाही केला, सामान भरून 8 वाजता झाला. फार झोपायचा होता, तो व्हिडिओ पण काढायला जमला नाही, पण आता झाला आहे. आणि तब्येत जरा फार म्हणजे असा अशक्तपणासारखा आला. बाकी आता त्याला वरात घेऊन जाव. आणि किती वाजता सुट्टी होते तर बघू, कारण की आपल्याकडे लवकर होते, एवढा टाइम नाही लागत. तर चला निघू आपले. आता डायरेक्ट भेटू तिथे नवरीच्या घरी. तो हेली 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 नवरीला नाही लगीन लावायला लावलाय, म्हणजे लावायचा आहे तरी पहिला तर मी याचं नाव सांगता सागर बुकी. तर आता आपले पोहोचली म्हणजे वरात घेऊन कधीच म्हणजे थोडाफार वाजवला बाकी हे बघा. हे काय रे एडी म्हणजे गेल ना नांदायला पळा चाललं वरात घेईन आपल्यासारखे ना. आपले आलू वरात घेईन इथं. तर आता चला थोड्या वेळात लगेच आपल्याला सुट्टी भेटेल. बाकी इकडे कटकट जरा काय प्रॅक्टिस करून घ्यायचं. तर यो पैरात एकदा फारूच बेस लागत आहे. पण सागर बुकी सगळ्यांनी नाव ठेवायचं लक्षात, सागर बुकी. कुठं भेटलंच तर काय लगीन लागल्यावर भेटू परत. आल्या पहा वधू मंडपी वधूवरा. तो गाईस आता 8 वाजलेत, अजून परत सुट्टी नाही भेटली. बाकी गाडी लागलेला आहे. आणि आपण जी वरात घेऊन आलो जिथेचा नवरा तो अजून आहे. इथेचा जो नवरा गेलाय चारोटीला वाटतं गेलाय कासा, तो अजून यायचा आहे. तो येईल तेव्हा त्याच्यानंतर आपल्याला सुट्टी भेटेल. बाकी अजून परत सुट्टी नाही भेटली आणि फार बोर झाले, कंटाळा आला इकडे थांबून. बाकी आज माणूस जास्त नाही मिळत. बाकीचे रात्री गेलेले ट्रस्टसोबत, तर फार कंटाळा आला आहे. आणि इथे पण पब्लिक पण नाही आहे आणि वाजवायला पण बंद आहे. ते कसं तरी नुसतंच वाजवतात. बाकी नेक्स्ट ऑर्डर तर आपली आहे, याच्यानंतरची ऑर्डर आहे ती उद्याची वानगाव साईडला आहे. तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पत्ता चालेलच. तर जाम कंटाळा आला पब्लिक. त्याच्यानंतर आपल्याला सुट्टी होईल की मग घरी जाऊ. चला चला तो गाइस देख सकते हो आम्ही वरात घेऊन आली. आमची पहा हालत. अजून सुट्टी नाही दिलेला आहे. नाही तर लग्नात मंडपात कोणी नाही आहे, कारण की तुमच्या नवरा गेलाय दुसरीकडे ना. आम्ही नवरा घेऊन आलो इथं आहे इथेच. तो नवरा गेला का गेला का तो आला का आपल्याला
पडून पडून चला गाईस वाजू परत त्यांना वाटतं आता पवनच्या पुढून आहे तसं वाजू येईल नाही होता पण आता वाजू त्यांना परत तो गाईस चला आता वाजवत आहोत बघू शकता लग्न तिथं कोणी म्हणजे ती तिथं नवरा बसलाय माणसा तर चला जाऊ थोडा वाजू त्याच्यानंतर बोलू परत आपल्याला नवरा आला तो गेलाय तो का इथूनला नवरा गेलाय तो आला का सुटे भेटे तर चला वाजू खाने जा रहे हैं तो हमारे पेट में कौवा रखने लगा है हाँ? अब हम कवा भी रहने चाहिए तो गाईस बघू शकते तिथं कुत्रा माणूस नाही पण आम्ही इथं अजून आहे अहो आम्हाला अजून सुट्टी भेटले अजून एक नवरा येत आहे अंधेरा आहे अंधेरा आहे आता जेवायचं आपले जेवण भेटायचं जेवू त्याच्यानंतर बोलू ना आपले असं म्हणजे जोकर आहे एकदा परत एकदा तो पब्लिक आपले नवीन पब्लिकने सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त सबस्क्राईब करा ना सपोर्ट करा आपल्या भाईला 1K लवकरात लवकर तो दोस्तों आता आम्ही आली जेवण कशी चला भेटला तर नशीब जेवण भेटला तर नशीब नाही तर भाजी तर आहे हो भाजी आहे जेवण पण आहे भाई हे काय आहे जेवण तो गाइस जेवण है चला आता जेवू आपले मैं पहले वाला चमचुम नहीं रहा अभी मैं बदला हुआ थोड़ा सा चमचुम तो गाइस अभी आई जुड़ला है आईज मेरा मैं जुड़ चुका है इसलिए थोड़ी सी बेस काम नहीं कर रहा तो चलो गाइस हाथ धोते हैं और उसके बाद खाना खाते हैं तो चला मैं जेवता हूँ जेवण म्हणजे जेवण घेता त्याच्यानंतर बोलू ला पका क्या रे तू ये तो गाइस कहाँ से आ गया हमको आज खाना नहीं मिला खाना मिलने के थोड़ी ही देर पहले ही एक आदमी आके बोला कि खाना नहीं मिल सकता अभी तो हम अभी जा रहे हैं हमने खाना नहीं खाला साला हमारे साथ क्यों ऐसा होता है साला हम ही पनवते हैं खाना नहीं बेटा क्या बोले मैं तो गाइस चला आता आपल्याला सुट्टी भेटली तर आपल्या घरात जाऊ और यहाँ पे हमारा ब्लॉग खत्म होता है तो गाइस आजचा ब्लॉग इथेच एंड करू आणि भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो बाय बाय तो पब्लिक आता आम्ही आलोय इथं जरा पेमेंट घेत आहोत बाकी आजचा ब्लॉग इथे एंड करू बाकी उद्याची ऑर्डर आहे आपली ऑर्डर वानगाव विऱ्याला आहे वानगाव विरे आणि उद्याचा सेटअप कसा आहे हाफ काय उद्याचा म्हणजे साधा आहे हाफ सेटअप आहे तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये जमलं तर उद्याचा ब्लॉग शूट करेन बाकी आता 2 ब्लॉग अपलोडला म्हणजे मागचा पण ब्लॉग होताच आता हा पण म्हणजे एडिट करायला टाईम जाईल थोडा तर बघू जरा गॅप देऊ एक ब्लॉगसाठी तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो आजसाठी बाय बाय चॅमचमची पेटी पडली आहे पहिले आज कुछ कॉमेडी नहीं तो चला बाय बाय